असलं बघते नाही ब पहिलं मित्रांनो न्यू व्लॉग मध्ये स्वागत आहे. खूप दिवसातून रानात आलेलो आहे, तर बघूया आज काय काय होतंय ते. चला. रानात पोचलो की सायकल लावली, तेवढ्यात डॉगेश बाय आला, काय उड्याच मारायला लागला. परत मग आलो वर, इथं दादा फनायचं चाललं होतं. मग दादा काय सकाळपासून जेवलं नव्हतं, मग त्यांना डबा दिला. आता दादा जेवस्तोपर्यंत म्हणलं आपण 1-2 मुरडानं काढूया. चला. मग काय परत दादांचं झालं होतं जेवण. दादा म्हणले आणि इकडं मी हाणतो पटापटा उरकल, म्हणजे बरं म्हणलं चालतंय. आता तुम्हाला भावांनो कशा प्रकारे पेरणीच्या अगोदर मशागत केली जाते शेतीची ते सिनेमॅटिक व्ह्यू दाखवणार आहे. चला. मग काय थोड्याच वेळात आपलं वावर फणून झालं. मग काय बैल बाहेर घेतली आणि आलो सप्राच्या इथं आल्यावर मग काय पाबर बिबार सोडवली. आता बैल सोडायची म्हणली की कोणतरी माणूस लागतोय. मग काय बाबांना बोलावलं, म्हणलं आज सूड लागा. मग काय शिवाय काढली बैल आपापली. मग का दादांनी इकडं आमच्या दावणीहून न्याला, इकडं काकांचा बाबा घेऊन गेले. मग काय खायला ठेवलं. दादा म्हणलं आता आईला कार्तिकीला घेऊन ये. मग काय गाडी काढली ना आलो गावात. मग दळण पण घ्यायचं होतं, दळण सगळी आलो रानात. तेवढ्यात मग मला दिसला आंबा. मग काय थांबतोय मी, काढला की आंबा आणि खाल्ला मस्त पैकी. उन्हाळ्यातला पहिला पहाडाचा आंबा, 1 नंबर गोड होता. परत दादा म्हणले आपल्याला मळ्यातल्या वावरात शेणीच काढा जायचं. बरं म्हणले. मग काय आलो गाडी खोरं बिरं घेऊन गाम्याला. ही बघू शकता तुम्ही, शेणखत 1-1.5 ट्रायली होती. मग काय ते दादांना म्हटलं मी देतो भरून, तुम्ही काढा. मग काय आमच्या दादांनी केलं की चालू केलं. आणि ही मुंग्या बघू शकता होमनी खायसाठी, तुम्ही बघू शकता कावा आलता. काम करतो म्हणून दाखवायचे. हा बाबांना म्हटलं वाईट थोडंसं कॅमेरा धरा. मग काय अवघड आहे कशाला आम्ही असलं बघतोय नाही ब पहिल्यांदाच घेतले हातात. बारका येतो ना, बारका बी नाही आला तर घ्यायचा तेवढा. मग काय झालं खत इसकडून. आता म्हटलं जेवायला जाऊया. इथं आलो बघितलं जेवून, तर ही छत्रीचा म्हटलं काय विषय. तरी छत्रीचा विषय म्हणजे उन्हाळ्यात जर काम करत असला रानात तर त्यासाठी छत्री आहे. ही बघू शकता तुम्ही, 1 नंबर असा विषय आहे याचा. मग तिथनं परत दादा विकास काकांना थोडंसं पोती त्यांच्या शेंगा तोडून झालते, त्या घेऊन चालले होते. वावरातच गाडी घातली होती, कारण की विषय कसा पाऊस उघडला होता त्यामुळे जमलं होतं. मग काय त्यांना दिलं. आम्ही आलो इकडं हत्ती घासाच्या इथं. हत्ती घास इथं दादांनी तोडून ठेवला होता. दादांनी एक वजं घेतलं आणि मला थोडासा राहिला होता तेव्हा दिला. मग घेऊन आलो. सपराव आलं तर पांडवका म्हटल्यावर चलवायचं पायपा याच्यात घेऊन येऊ. बरं म्हटलं ठीक आहे. मग काय आम्ही आलो की सोप्यात आलं तर तेवढ्यात गाडी आली की मग काय त्या मेंबरनं रिवर्सनं उगावली गाडी. मग काय घेतल्या पायपा खाली आम्ही आणि गेली गाडी. टाकले काढले कालवून जाईल ते. दादा म्हणले वाईज पांडवकांना वाईज बैल झोपून दे, मळ्यातलं तेवढं वावर फुण्याने तो खतीस काढले सकाळी ती. बरं म्हटलं चालतंय. मग काय काकांनी बैल झोपून दिली दादांना. आलो मी काकांचं वावर इथं हळदीच लावायचं होतं तिथं. आम्ही दोघं दिसतोय की पप्पा दिसतेत, नीट बघ तू पण दिसतोयस. मग काय बऱ्यापैकी काकांचं 1-2 बेड लावलं. आणि परत मग दादांचा फोन आल्यावर दादा म्हणले वाज खालच्या वावरात आलो, तिथं बैल आली व्हायचं ये. मग परत आलो खालच्या वावरात. इथं बघू शकता तुम्ही, इथं बैल चालू आहे. मग आलो की वावरात. इथं आलो बघितलं तर काय नुसतंच वावरात आत्ताची येऊन दादांनी सुरुवात केली ती. मग काय परत कार्तिकी म्हणली मी चालवते बैल वाज द्यायला. आता म्हटलं कार्तिला मी चालवतो बैल वाज, तू व्हिडिओ काढ. मग काय केली की सुरुवात.
चला काय गडबड नाही सावकाश आड्या लाडी गाड्या चला चला थांबायचं नाही हळूहळू घ्यायचं गाडत चला फिरा परत दादा म्हणला आणि इकडं व्हायचं 8 तास व्यवस्थित काढून घेतो. बरं म्हणलं. मग काय बऱ्यापैकी झालं. मग सप्राकडे आलो आम्ही, तुम्ही बघू शकता. मग काय कार्तिकीने इथून तिथून बैल आणली होती. मग आता सप्रा इथं तर बैल सोडणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.